या ठिकाणी बघू शकता श्वेता आग लावतीये. मगाशी श्वेतानी आग लावलेली. ब्लॉग मध्ये दिसण्यासाठी बसलेले आहे. हा आणि सगळी मेहनत पप्पा करायला ते ब्लॉग मध्ये दिसण्यासाठी बसलेत. सगळे भाजायला पाहिजे. हे बाहेर काढून काय करणार परत परत राखेमध्ये घालायचं. या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे बाटी शेकली जाते. ठिकाणी बघू शकता चुरमाला तुपात भिजवत आहेत. चुरमा तयार झालाय. येस, चुरमा तयार झालाय. थोडी थोडी खारीचा वाटा. बाटी, डाल, चुरमा, गट्टे की सब्जी आणि ठेचा. सो मस्त आता खाऊन घेतो आणि खाल्ल्यावरती तुम्हाला सांगतो कसं झालं ते. तुम्हाला मगाशी सांगितलं आज पप्पांची स्पेशल दाल बाटी आहे. तर डाळ उकडायला टाकताय पप्पा. कुठल्या कुठल्या 5 प्रकारच्या डाळी येतात याच्यात उडीद आहे, मूग आहे, तूर आहे, हरभरा आहे आणि त्याच्यानंतर मसूर आहे. मसूर या 5 डाळी आपण टाकायच्या. आपण 5 डाळी टाकायला. एक तासभर अगोदर भिजायला घालायचं. 1 तासभर आधी ते भिजायला ठेवलं या 5 डाळी. 5 डाळी तासभर भिजायला टाकल्या. आणि आई फोडणीला काय टाकलं होतं? इलायची, दालचिनी आणि जायपत्री. इलायची, दालचिनी आणि जायपत्री हे तेलामध्ये फोडणीला टाकून जे 1 तासभर 5 डाळी भिजवायला ठेवल्या होत्या ते पप्पांनी आई त्याच्यामध्ये टाकतात. खूप टेस्टी करतात दरवेळेला. आता झाल्यानंतर सगळे जेव्हा आम्ही मिळून बसू खायला तेव्हा तुम्हाला दाखवूच ते. आणि ह्या वेळेचं स्पेशल म्हणजे चुलीवर करणार आहेत पप्पा. जे पाटी असतात ते चुलीवरती कोळशामध्ये ना पप्पा. गोल आट्टी पेटवली. गोल आट्टी पेटवली. तिकडं पण आता आपण जाऊ थोड्याच वेळामध्ये. ह्याच्यामध्ये जाडसर गव्हाचं पीठ आहे, थोडा रवा घातलेला आहे, त्याच्यानंतर ओवा, जिरे, विलायची पूड आणि थोडा ह्याच्यासाठी रवा घातलेला आहे आणि तूप. आणि हे जाडसर म्हणजे असं फार घट्ट नाही फार पातळ नाही, ह्या प्रमाणात हे त्याचं हे मळलेलं आहे. ओके. दाल बाटीसाठी पाणी उकळलेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि पप्पा हे काय आहे? हे गट्टे आहे. हे गट्टे तयार होणार आहे. गट्टे की सब्जी तयार होणार आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. थोडं लेट आल्यामुळे त्याची रेसिपी नाही काय आली पण पप्पांकडून आपण घेऊयात. पप्पा कसं डिस्क्रिप्शन मध्ये आपण रेसिपी टाकूयात. ते किती वेळ ठेवतात पप्पा? किती वेळ ठेवतात त्यात? हे 20 मिनिटं लागतात त्याला. 20 मिनिटं यामध्ये उकळतील. पाणी एकदम उकळलेलं पाहिजे ना तर गट्टे फुटण्याचा संभव असतो. पप्पा तुम्ही कुणाकडून शिकलात रेसिपी का तुम्ही तुमचं कसं युट्यूबवर बघून? असं पाहून आणि मित्राची इथं आम्ही सगळे करत होतो, सगळे मित्र मिळून. त्यामुळे ते हे शिकायला मिळालेलं आहे. पप्पांना आवड आहे याची. आणि पाव चटणी पण छान करतात पप्पा. ऍक्च्युली मला क्रेविंग झाले होते खूप खायची. मी मागं लागले होते आणि स्नेहाचा जो नवरा आहे अभि त्याला पण खायचं होतं पप्पांच्या हातून हे दाल बाटी. त्यामुळे पप्पांनी खास उद्या गावाला निघणारे तरी गडबडीमध्ये आजचा हा प्रोग्राम पप्पांनी केला की सगळ्यांना खायला हे मिळावं म्हणून. त्यांना खाऊ घालायला खूप आवडतं लोकांना. ज्या वेळेला गट्टा शिजेल ना ह्याच्यावर असे म्हणजे फुटकुळे आल्यासारखं होतंय काय. म्हणजे असं फुटकुळे जर आले तर तो गट्टा शिजला आजपर्यंत. हे प्रोसेस मध्ये आहे. प्रोसेस मध्ये आहे बघू शकता तुम्ही. बाटी बघू शकता बाटी तयार झालेली आहे. अशा शेप मध्ये तयार होते. नाही मोठी झाली ना पप्पा. छोटे छोटे करा मावशी. नागटी पेटवायला चाललोय. थोडक्यात म्हणजे आपण शेकोटी पूर्वी कसं पेटवत होते थोडक्यात तसं इथं पप्पांनी अट्टी पेटवणार. अट्टी या ठिकाणी बघू शकता तुम्ही. इथे अट्टी पेटवणार आहेत जुन्या पद्धतीने एकदम.
हे अशा पद्धतीने केल्यावर टेस्ट पण अजून जास्त चांगली येते ना चुलीवर केल्यावर. सांगत होते अशा पद्धतीने पहिल्यांदीच बाटी त्याच्यामध्ये घालणार आहोत. दरवेळेला ते ह्याच्यामध्ये करतो ना पप्पा आपण. पप्पा केले असतील आधी, खूप आधी. हे मला माहित नाही. पप्पा पहिल्यांदा करताय का तुम्ही? पहिल्यांदाच करताय का? पण हे आम्ही सगळे मित्र मिळून अगोदर असंच केलेलं आहे. असं एकदम शेतामध्ये येऊन फार्म हाऊसवर येऊन खाल्ल्याचं फिलिंग आहे. या ठिकाणी बघू शकता वरून तेल घालत आहेत पप्पा. रॉकेल डिझेल रॉकेल तर मिळतच नाही, पण त्याचा वास लागला असता स्मेल, त्यामुळे पप्पा इथं गोड तेल वापरायला लागलोय. आता हे पेटवणं फार गरजेचं आहे ना. आपल्याकडे आता शहरामध्ये रॉकेल वगैरे मिळत नाही, त्यामुळे ते आता हे पेटवणंच फार हे जोपर्यंत पेटते. या ठिकाणी बघू शकता श्वेता आग लावतीये. आता बाटी टाकायला सुरुवात केलोय आपण. काय या प्रकारे बाटी राखेवरती टाकतात बघा. टाकव मग. आणि एक लाकूड घे. या ठिकाणी पप्पा आणि अनुजा ते बाटी शेकतात. मला म्हणते का की या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे बाटी शेकली जाते. किती वेळ ठेवावं लागतं पप्पा याला? 10-15 मिनिटं पहिले कच्चं काढायचं. दोन्ही बाजूला शेकून ते लगेच पलटायचं. आणि राख काढायची पद्धत दुसरी आहे त्याला. मग याला लागलेली राख ऑटोमॅटिक निघते परत. 15 ते 20 मिनिटांमध्ये शेकून होतील. आता हे असं पलटापलटी करावी लागते. याला कंटिन्यू करत राहावं लागतं पप्पा. पलटापलटी कंटिन्यूस करायचं. नेहा पण आलेली आहे बघू शकता. मागच्या ब्लॉग मधला मोदक आलेला आहे. श्वेता मागच्या ब्लॉग मधला मोदक आलेला आहे. मोदक इज इटिंग मोदक. मग मोदक कसं वाटलं स्नेहा मागच्या ब्लॉग मधला? मोदक कसा होता? मोदक कसा होता? अरे माझ्या घरी सगळे चेष्टा करायला माझी. जाऊ दे खात्या पित्या भेटली परवा फोन केला तुम्ही काय दिवसेंदिवस. बरं आहे उलट तुझ्या चेष्टा केल्याने लोक हसतायत. चांगलं काम करतील. ब्लॉगला व्ह्यूज जास्त. कुठे होती तू आतापर्यंत? इथंच होती. भाजत आलेलं आहे. आता हे परत थोडासा कोळसा काढून आतल्या साईडला परत ते पप्पा घालणार त्याच्यामध्ये. सो सगळे मम्मा, आत्या, स्नेहा, अनुजाताई, श्वेता बसलेले आहेत काढायला. मगाशी श्वेतानी आग लावलेली. ब्लॉग मध्ये दिसण्यासाठी बसलेले आहे. आणि सगळी मेहनत पप्पा करायला ब्लॉग मध्ये दिसण्यासाठी बसले. नाही अनुजाताई मम्मान आत्ता करत होते. श्वेता स्नेहा पाताय बाहेर काढतो ना आपण सगळे. भाजायला पाहिजे. हे बाहेर काढून काय करणार? परत राखेमध्ये घालायचं. पूर्ण राखेमध्ये हे कोळशे बाजूला काढून फक्त राखेमध्ये ठेवायचं. होऊ शकता सगळे बाहेर काढतात. मम्मा पण आली हेल्प करायला. पप्पा मम्मा अनुजाताई मिळून करतायत. चिमटा. तर या ठिकाणी बघू शकता सगळा कोळसा काढून फक्त राख ठेवतायत आणि राखेवरती परत शेकतील. आता ते राखेमध्ये ठेवणार. आता थोडेसे नरम आहेत. ते कडक होण्यासाठी राखेवरती ठेवणार कोळसा काढून. तर अशा प्रकारे चाळणीने कोळसा चाळतायत. कोळसा बाजूला काढतायत. असेल तुम्हाला त्याला राख आहे, पण पप्पा म्हणले की राख पटकन निघून जाते. हो राख नाही त्याच्यावर. एक वेगळी पद्धत आहे ती मी तुम्हाला दाखवेन. येस. या ठिकाणी बघू शकता कोळसा बाजूला काढलाय आणि राखेमध्ये परत बाटी घालत आहेत. कुरकुरीत होण्यासाठी, कडक होण्यासाठी.
सो विशाल भाई आपण आता हेल्प करतात. शेकायला सुरुवात झाली आता. येस, आता राख अंतरतायत वरून. आता ही खरी सुरुवात झाली शेकण्यासाठी. चुलीवर असल्यामुळे टेस्ट खूप भारीच लागणार आहे ना. अभिला एकदा ये म्हणू ग. सो पप्पा ह्याच्या किती वेळ ठेवतील अजून? अर्धा तास अजून ठेवलं जाईल. मला पाठ आहे. पण आलाय, सगळेजण जमलेत बघण्यासाठी. एक्साइटमेंट असं शेतामध्ये असल्यासारखं फील होत आहे ना. मस्त वाटतं सगळ्यांना. हाच तो मुलगा. दादा 4 वेळा पप्पा विचारून मग प्लॅन केलं. हा, खास यासाठी बनवत आहेत. अभिषेक बघ, माझा नवरा पण आला कधी नाही ते बघायला. जिजू पण आलाय मोदक. मोठ्या आई पण आल्यात बघा. पूर्ण घरच जमले आता बघण्यासाठी. इकडे ह्या साईडला या अभिकडं बघू शकता सगळेजण आलेत. सगळ्यांना एक्साइटमेंट एवढी आहे की राहतच नाहीये. अनुजा आणि अभि पटापटा काढून हेल्प करतायत. तुम्ही बघू शकता राख असल्यावर असं असतं. राख काढल्यानंतर असं दिसतं. हा जो ब्लॅक कलर आहे ते भाजलं गेलंय म्हणून तो ब्लॅक कलर आहे. राख नाहीये त्याच्यावरती. राख निघाली पूर्ण. तुम्ही बघू शकताय बघा. हा तो छान भाजलं गेलंय ती बाटी, त्यामुळे तो कलर असा आला. थोडी थोडी खारीचा वाटा. या ठिकाणी श्वेता पण साफ करते बाटीला बघा. हा, खरंच करते. नाही, सगळेजण हेल्प करतात. ते मग चेष्टेचा भाग होता. सो यातून काढतायत बघा सगळ्या बाटी. मस्त शेकलेल्या आहेत. वास पण खूप छान येतोय. 1 लिटर तूप घातलेलं बघू शकता राख निघतीये कापडातून काढल्यावरती. अजून एकदा असं करत राहतील मग पूर्ण राख निघून जाईल. श्वेताने आत्ताच खायला सुरुवात केली. मस्त बघा. या ठिकाणी आता या कापडामध्ये सगळं त्याला लागलेलं कोळसा वगैरे राख सगळी काढली जाईल आणि सगळं क्लिअर होऊन जाईल. थोडी पण राख राहणार नाही त्याच्यावरती. टेक्निक असते त्याची काढण्यासाठी. अशा तऱ्हेने घरामध्ये सुद्धा मगाशी दाखवल्याप्रमाणे ओव्हन मध्ये केलं होतं. आणि आता ते असं तुपामध्ये प्युअर देशी घी मध्ये त्याला डीप करायचं. आणि डीप करून ते काढायचं. तुपात बुडवून आता एक ह्याच्यात काढायचे. चुलीवरती खाणारे जास्त म्हणून ज्यांना ओव्हनचं पाहिजे त्यांना ओव्हनचं. बघू शकता चुरमा. हा कशाने बनवतात पप्पा? हा कशाने बनतो? हा, ह्याचा बाटीचा चुरा. बाटीचा चुरा असतो ना. हा, काय काय घालतात पप्पा सांगा. ह्याच्यात बडीशेप, विलायची, ड्रायफ्रूट, ओके, पिठी साखर. हा, दाल बाटी चुरमा हे साईडला असतं का पप्पा? साईडला हा, बाटीच्या. आणि बघू शकता चुरमाला तुपात भिजवत आहेत. चुरमा तयार झालाय. येस, चुरमा तयार झालाय. बांधू आता लाडू. हा, गरज नाही, करायला ठेवा. चुरमामध्ये खोबरं घालतायत. ड्रायफ्रूट संपले का? ड्रायफ्रूट नाही. इतका भारी वास येतोय ना, असं वाटतंय कधी एकदा खातोय ना. खास पप्पा बाटी खायला बोलवले. दरवेळेला बोलवते. प्रत्येक वेळेस आवडीने पप्पा बोलवतात सगळ्यांना. आपण मेनू केला की फोन असतो. एक पाव चटणी आणि दाल बाटी चुरमा. ते की सब्जी मगाशी जे गट्टे आपण बॉईल केलं होतं ना ते. हा, हे गट्टे की सब्जी पप्पानीच केलंय सगळं. आणि हे डाळ. तर फायनली बघू शकता
दाल बाटी चुरमा तयार झालेला आहे. श्वेता आणि सगळे वाढत आहेत. आता टेस्ट करतो, दाखवतो तुम्हाला कसं वाढल्यावरती पण दाखवतो आणि टेस्ट करून पण सांगतो कसं झालं ते. तर या ठिकाणी बघू शकता फायनली ताट आलेलं आहे. बाटी, डाल, चुरमा, गट्टे की सब्जी आणि ठेचा. सो मस्त आता खाऊन घेतो आणि खाल्ल्यावरती तुम्हाला सांगतो कसं झालं ते. या ठिकाणी बघू शकता बाटी अशा प्रकारे चुरून खातात आणि त्याच्यावरती डाळ घालून. सो खूप टेस्टी झालंय, खूप मस्त लागतंय. तर सगळ्यांचं जेवण झालं आहे. सगळ्यांना इतकी भूक लागलेली की व्लॉग पण काढायचा वेळ भेटला नाही. सगळ्यांनी पहिला खाऊन घेतलं आणि खूप मस्त झालं होतं. सो श्वेताला, स्नेहाला सगळे विचारू. पप्पा पण इथं बसलेले आहेत बघू शकता. सो श्वेता कसं झालं होतं? एक नंबर झालं होतं. प्रॉपर राजस्थानी डिश झाली होती. दाल बाटी चुरमा, परत ते दह्यातलं मिरची आणि खूप टेस्टी झालं होतं. गट्टे की सब्जी एक नंबर झालं होतं. पप्पा सकाळपासून करत होते, त्यांचं ते कष्ट सार्थक झाले असं म्हणायला हरकत नाही. खूप टेस्टी झालं, अमेझिंग, एकच नंबर. आणि ते ह्याच्यावर केल्यामुळं, कशावर पप्पा? चुलीवर केल्यामुळं तर त्याची चव एकच नंबर झाली. हो, तुला कसं वाटलं स्नेहा? मला तर राजस्थान मध्ये जाऊन आल्यासारखं वाटलं. एकदम मला एवढं एक्सपेक्टेड नव्हतं. ऑर्डर केल्यासारखं वाटत होतं. गट्टे की सब्जी वगैरे खरंच एक्सपेक्टेड नव्हतं. खूप भारी वाटलं आणि मेन माझ्या नवऱ्याला खूप आवडलंय. आता तुझ्या मागे लागतंय. पापा तुम्हाला कसं वाटलं? मस्त झालं होतं. ती जशी स्नेहा म्हणाली राजस्थानमध्ये गेल्यासारखंच वाटलं आम्हाला. आणि पप्पाने फार कष्टाने सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 2:30 ते 3 वाजेपर्यंत त्यांनी ते कष्ट करून मेहनतीने म्हणून त्याचं सार्थक झालं. फार आवडीने पप्पांनी सगळ्यांना करून त्याची डाळ होती. ती तर स्पेशल डाळ होती. डाळीमुळे एकदम छान झालं आणि पौष्टिक होती डाळ. तुला कसं वाटलं मम्मा? एक नंबर एकदम. पप्पांनी खूप कष्ट घेतले त्याच्यासाठी. 7 वाजल्यापासून ते तयारी करतायत. आणि आम्हाला दाल बाटी असेल तेव्हा त्यांनी स्पेशल फोन करतात खास की आज दाल बाटी आहे खायला या. पापानी फरमाईश केली. आता हे काय पाव चटणी खायची म्हणून. आम्ही होमकर खानावळ सुरू करणार आहे. दाल बाटी चुरमा, मोदक, परत मिसळ पाव, एक स्पेशल गुसेटो, साऊथ इंडियन, राजस्थान, सगळं ऑल सिटीज मिक्स असं काढू. सो येस, आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.